फडणवीस ठाकरे भेट ही केवळ योगायोग होती की रणनीतीचा भाग? आणि शिंदे आनंदराज आंबेडकर युतीमागचं खरं गणित काय आहे? एकनाथ शिंदेंना फडणवीस ठाकरेंसोबत छुपी युती करतील अशी भीती वाटते म्हणून शिंदे तयारीला लागलेत का? सतत भाजपकडून मिळणाऱ्या एकटं लढा अशा अप्रत्यक्ष संकेतांमुळे शिंदे दबावात आहेत का? भाजपने खरंच तुम्ही स्वतंत्र लढा, आम्ही 2029ला विचार करू असा संदेश दिल्लीवरून दिलाय का? मुंबई महापालिका ही भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. राज ठाकरे अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत, तर शिंदे जागा वाटपात अजिबात झुकायच्या मूडमध्ये नाहीये. शिंदेंची वाढती बार्गेनिंग पॉवर भाजपला अस्वस्थ करते. त्यामुळे भाजपने शिंदेंच्या बालेकिल्ल्यावर फिल्डिंग लावली आहे का? असे एक ना अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले. नेमकं काय घडतंय महायुतीच्या गोटामध्ये? चला तर जाणून घेऊया. एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठी वाढत असताना दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. ही गडबड शिंदेंना एकटं पडत चाललोय अशी जाणीव करून देत असावी. शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक मंत्री आमदार वादात अडकत चालले आणि त्यामुळे सत्तेत असलेल्या शिवसेनेची गोची होतीये. विशेष म्हणजे अनेक प्रकरणांची चौकशी देखील सुरू झाली आणि त्यातच गेल्या आठवड्यात पावसाळी अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाएकी दिल्लीला निघून गेले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर राज्य भाजपला मेसेज गेल्याची माहिती आहे. निवडणुकीत भाजप सोबळ आजमावून 2029 साठीची तयारी सुरू करेल अशी चर्चा आहे. पण मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल स्पष्ट भूमिका केली आहे की मुंबईत सोबत लढू, बाकीच्या ठिकाणी युती करायची की नाही ते नंतर बघू, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी सध्या घेतली आहे. आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला सांभाळून घेण्याच्या सूचना दिल्लीहून करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेची निवडणूक शिंदेंची शिवसेना आणि भाजप ही युतीत लढण्याच्या शक्यता वाढलेल्या आहे. मात्र तिकडे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती होण्याची देखील शक्यता आहे. अशा परिस्थितीत मराठी मतदार शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या पाठीशी उभा राहील आणि याची भीती भाजपला वाटते. खरं तर ठाकरे बंधूंच्या विरोधातील मतांची फाटाफूट भाजपला नको आहे आणि त्यामुळे महायुती जर एकत्र लढली तर ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत 40 ते 45 जागा मिळू शकतात. मात्र भाजप आणि शिंदेंची शिवसेना जर स्वतंत्र लढली, वेगळं लढली तर मतविभाजनामुळे ठाकरेंची शिवसेना 60 ते 65 जागापर्यंत पोहोचू शकते. ठाकरेंच्या शिवसेनेनं उभारी घेतल्यास भाजपला मुंबईत मोठा फटका बसेल आणि हेच भाजपला नको आहे. लोकसभा विधानसभेची निवडणूक भाजपनं शिंदेंसोबत युती करून लढवली. विधानसभेला चांगलं यश मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्य सरकारचं नेतृत्व आलं आणि त्यामुळे शिंदे यांचं डिमोशन झाल्याचा मेसेज गेला. त्यातच आता शिवसेनेची स्थापना झालेल्या मुंबईत त्यांची साथ सोडल्यास भाजप मित्रपक्षांना वापरतो आणि गरज संपल्यावर फेकून देतो, दूर सारतो असा संदेश जनतेत जाईल याचीही भीती भाजपला वाटते. मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत युती केल्यास भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वाढेल असंही दिल्लीतील भाजप नेत्यांना वाटतंय. मुंबईत भाजप मजबूत आहे, त्या तुलनेत शिवसेना कमजोर आहे शिंदेंची. त्यामुळे भाजप अधिकाधिक जागा लढवू शकतो, लढवू इच्छितो. शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा दुप्पट जागा लढण्याचा भाजपचा मानस आहे. 120 ते 140 जागा लढवून सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदेंनी गेल्या काही महिन्यात ठाकरेंची निम्म्याहून अधिक नगरसेवक आपल्या गळाला लावलेले आहेत. त्यामुळे शिंदे अधिकाधिक जागांसाठी आग्रही असतील. त्यामुळे भाजपचा जो डाव आहे की मुंबईवर एक हाती सत्ता मिळवायची किंवा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर यायचं ते शिंदेंनी ओळखलेलं आहे आणि त्यामुळे शिंदे बऱ्याच दिवसापासून तयारीला लागले आहेत की भाजप असा डाव टाकू शकते आणि आपला गेम करू शकते. त्यामुळेच दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी त्यांची मतपेढी वाढवण्यासाठी नवा प्लॅन ऍक्टिव्ह केलाय. दलित मतदारांना जोडून घेण्यासाठी शिवसेनेनं गेल्याच आठवड्यात आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेची युती केली. मुंबईत दलित मतदारांचं मोठं प्रमाण आहे. या मतदारांवर लक्ष केंद्रित करूनच एकनाथ शिंदे यांनी रिपब्लिकन सेनेसोबत युती केली आहे. विशेष म्हणजे रामदास आठवलेंची जी रिपाई आहे, पक्ष आहे, तो महायुतीचा भाग असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांनी रिपब्लिकन सेनेसोबत युती केलेली आहे. शिंदेंनी बांधलेलं हे वेगळं गणित पाहता त्यांनी पुढे दगापटका झाल्यास सोबळाची तयारी सुरू केल्याचं स्पष्ट संकेत आहे. शिंदे भाजपचे डावपेच चांगले ओळखून आहे, पण भाजप सुद्धा शिंदेंनी जास्त डोकं वर काढू नये म्हणून त्यांच्याच गडाला सुरुंग लावते. भाजप शिंदेंचा किल्ला आतून आतून पोखरते. ठाणे शिंदेंचा बालेकिल्ला, इथे भाजपने संजय केळकर, गणेश नाईक यांना पुढे केलाय. कल्याण डोंबिवली इथं रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत शिंदे विरोधात मैदानात आहे. मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता सक्रिय आहे. मराठी अमराठी मतांचं गणित भाजपच्या बाजूने आहे. इथे पालघर, नाशिक, संभाजीनगर अशा जिथे शिंदेंची ताकद आहे तिथे भाजपची फिल्डिंग लावणं सुरू आहे.
एक प्रकारे शिंदेंचा पाय जिथे मजबूत तिथेच घाव घालण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतोय. शिंदे सुद्धा काही कच्चे खिलाडी नाही आहेत. भाजपचे डाव ते ओळखून असतीलच आणि त्यामुळे ते सुद्धा तयारीला लागलेले आहेत. एकंदरीत मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना सांभाळून घ्या असा संदेश दिल्लीतून आल्याचं कळतंय. मात्र दुसरीकडं एकनाथ शिंदे दगाफटका झाला तर सोबळाची तयारी सुद्धा ठेवून आहेत असं देखील दिसतंय. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत तुम्हाला काय वाटतंय? शिवसेना, शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्र लढेल, महायुती एकत्र लढेल की स्वतंत्र लढतील? उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येतील का? आणि ठाकरे बंधूंची सत्ता पुन्हा मुंबईवर येईल की भाजपचा कमळ फुलेल? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि भाजप हे जे डाव शिंदेंच्या विरोधात टाकत आहेत ते खरंच 2029 पर्यंत भाजप सोबळावर लढेल आणि शिंदेंना लाथ मारेल का ते देखील नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. मराठी मंडळीवर नवीन असाल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.